आपण पाहताय समीक्षा. विरोधक सरकारच्या धोरणावर कधी बोलत नाहीत, वाटेल ती टीका करतात. त्यांनी ती टीका जरूर करावी, मात्र त्याला मर्यादा हव्यात, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. कृषी मंत्री शरद पवारांवर झालेल्या टीकेतून आजवर कधीच पाहिलं नाही इतका असंस्कृतपणा दिसून येत असल्याची खंतही सुळे यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पोटनिवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रचारासाठी नेसरी इथं जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. इथले खासदार स्थानिक पातळीवर खूप बोलतात, मात्र संसदेत बोलताना त्यांना मी कधी पाहिलं नाही, अशा शब्दात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. रोज रात्री टीव्हीवर मी वेगवेगळ्या कुटुंबातल्या लोकांची भाषणं ऐकते. मलाही वाटतं की दुर्दैव आहे का महाराष्ट्राची की आपली लीडरशिप नेतृत्व ह्या तळावर गेलंय का की लोकांना एकामेकाला नावं ठेवल्याशिवाय धोरणावर खरंच कुठला नेता बोलतो का? आजचा नवीन जो विरोधक आहे तो उशीर साहेब, आता तुमच्याकडे इथले नेते करतात कशाला दिल्लीचं इलेक्शन लढतात मला माहिती नाही. तिथे तर तुमचे कुठले खासदार बोलताना मी तरी पाहिलेलं नाहीये. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीकेची तोफ डागली. काम करणाऱ्यांवरच टीका होते, जो कामच करत नाही त्याच्यावर टीका कशी होईल असा सवाल त्यांनी केला. मी बघते 8 वाजले की बऱ्याच मोठ्या नेत्यांची भाषणं आजकाल ऐकू येतात. बरोबर 8ला सभा सुरू होते, कारण का त्यांना सगळ्यांना माहिती आपण तेव्हा घरी असतो आणि जे पाहिजे ते बोलत असतात. जरूर बोला, तुम्हाला अधिकार आहे. मग मला दुसऱ्या दिवशी लोक विचारतात यांनी अशी तुमच्या कुटुंबावर टीका केली, तुमचं काय मत आहे? म्हटलं माझं काही मत नाही. दगड कुणावर मारतो? आंब्याच्या झाडावरच मारतो आपण. जे काम करतात त्यांच्यावरच टीका होते, जो काम करतच नाही त्याच्यावर काय टीका आपण करणार? एकूणच काल अजित पवारांनी आणि आज सुप्रिया सुळेंनी राज यांच्यावर टीका करून भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिलेत. कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, कोल्हापूर.